शेल्फ म्हणतात त्यांच्या घरी येते. लोक म्हणतात ह्या टायमात आपल्या अवघड असे पायावर पाहिजे ते कचा कच आणि मला शेती देत परत. तुम्ही फक्त दारू सोडा, सुधारले जातात. लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्यांना, मराठ्याला कधीच मांडीला मांडी लावून बसू द्यायचं. आपल्यात विनाकारण पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिले. आपण 1 घंटा झाला बोलतो, एक बी मराठा खाल्ला नाही वाटत तसेच ओढलं. येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा. ते म्हणजे जे हलत नाही जात नाही. 9 वाजता रात्री बहिणी म्हणत होते 70 भाई सुद्धा ते म्हणले महिने इतक्या बाहेर घ्यायच्या 12-12 घंटा उभा राहतात लोक. म्हणलं राहतात 12-12 घंटा राहतात. कारण ते स्तुती करत होते. मी काय त्याला आडवं नाही बोलत, तो चांगला माणूस आहे. कारण निर्भीड पाहिजे रे माणूस. तेव्हा ते पण निर्भीड आहे. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितला असा तू मुसलमान को मागे आरक्षण. म्हणलं हा मागे. ते म्हणलं मग मै तेरे सातच आहे. म्हणलं हाय तर मग मै येईन कुठे विचारकडे हात्या. म्हणलं मागे धंदे ओळख. ते म्हणलं तू पाडो. म्हणलं आम्ही पाड्या. म्हणलं मी तर पुढे पाड्याच होता. कुछ भी होऊन द्यावं म्हणला. ते म्हणजे कुछ भी होऊन द्यावं हटायचंच नाही. म्हणलं मग हातल्याच नाही का मरको एकदा हिंदी शिकव. म्हणलं तुम्हाला मेरीच बिगडी. आता तुम्हाला बोलता काय बोला मेर नाही लागून राहिला म्हणून परेशान आणि गेले. कारण ते मग ते नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी. ते आपल्याला जमत आहे. इंग्लिशचं हिंदीचं मग ती पणच बसा ना काय करा. मी एक माणूस चांगला होता हिंदी शिकायला. ते होता अँकर. त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी हिंदी बी चांगली चालली होती. मला शिकायच्या नादात ते सुरुवात गेलं. ते माझ्या पाय पडलं वा. ते म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकित नाही आहे ती नोकरी देऊन अँकर राव म्हणे लई राव वर्ष. आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे. मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून सांगायचा. गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार आहेत 15-16 लाख मराठी. गोव्यातले मराठी, बिहार दिल्लीतले मराठी, मध्य प्रदेश राजस्थानचे मराठी सगळे कार्यक्रम लावले. पण मला सुतच बसा. ते इकडे आले की बोलत हिंदीत आणि मी बोलतो मराठी. आमच्या मध्ये एक सांगायला की सरपंच ती अर्धा ढिला पडलाय. ती सांगायला मी मराठी तिकून बोलत की त्यांना हिंदीत सांगतो. आता शब्दाचा अर्थ काय व्हाय त्याला मेळ लागला. असा काय मेळ होकायला लागला. त्यामुळे तिकडचे लोक यायचे कदरले. आता त्यांना आम्ही काय म्हणत काहीच कळलं नाही. याला काय मी सांगितलेली मराठी कळते, हिंदी काय सांगत त्यांनी सांगितलेली याला मला सांगता येत नाही. याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल म्हणजे पळत चालली. यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक. आता तर अमेरिकेतच चालू आहे. 4-5 दिवस झाले. मग फोटो टाकेलाय आणि ते मोदी साहेब काय तिकडे जाणार आहेत. तिकडचे पटेल मराठी सगळे एक झाले. ते म्हणते सभाच नाही हो काय सभे को काय म्हणलं का नाही तिथे जाऊन ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला. मराठी इतके जागे झालेत ना मला खरंच गर्व वाटायला लागला. मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत जन्मला. इतके भयानक मराठी ताकदीने एक झाले सगळ्या क्षेत्रातले. मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅट मध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होते. हे कधीच आंदोलनात येत नव्हते. वकील असू द्या, पोलीस असू द्या, महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या, शिक्षक असू द्या, कोणत्याही वर्गातला असू द्या, आपले बिल्डर असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या, सगळे एक झाले. आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राव, गेवरातूनच सांगतो, गेवरातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो. आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणजे तो मराठा काय म्हणून करीत नाही का? तुझ्या जातीचा काय समज? जर ते कायद्यात बसतच नसलं ते कुठून करीत? हे असले शब्द काढून
त्यांना वेटीस धरलं जाते. आपण कधीच त्यांच्या अधिकाराला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का? कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे. तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय? मराठ्यांना माझी विनंती आहे, इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, कोणीही असू द्या, मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहायचे इथून पुढे. आणि आता मोठमोठे अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत. मी 1 महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता, आम्ही सोबत तुमच्या फक्त सांगत चला. आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते म्हणलात तेवढं तरी आमचा त्रास कमी झालाय म्हणजे सांगायची सुद्धा गरज नाही राहिली. म्हणतच नाही आता कुणी आम्हाला जो मराठ्याचा आहे. हे बघा आपल्याला आपले घराने जगवावे लागणार आहे, हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू द्या. आता आपली गेवराई तालुक्यातली घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतं की आता गेवराई तालुका इकडे होता. फक्त एक सांगतो, जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती, आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4 ते 8 दिवस अगोदर घेणार आहे. सगळ्यांनी ताकदीनं कामं सोडून माता मावल्यांसह तिथे यायचे. पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार, पण मराठ्यांना हरवू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. माझा मराठा हरला नाही पाहिजे. आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही, आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलोय. त्यामुळे जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये, माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे. म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती, जर उमेदवार द्यायचं ठरलं तर माझा मराठा हरू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका. माझ्या मराठ्यावरती कोणी हसतील, त्याला हिरवतील, त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका. जर उभा करायचा ठरला तर मराठ्यांना हरू द्यायचं नाही. जसं तुम्ही ताकदीनं पाडलं तसं ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी. आणि जर पाडायचं ठरलं असं पाडा पुन्हा 5 पिढ्याचे उभाच नाही राहिलं पाहिजे. कधी मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही. काय निर्णय होईल तो तिथे होईल. पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय आणि आता प्रत्येक मतदारसंघात 288 मतदारसंघाच्या घोंगड्या बैठका होणार आहेत. आपण प्रचंड संख्येने जमून ही घोंगडी बैठक यशस्वी केली त्याबद्दल या गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी जागेवर थांबायची, कोणी घाई गडबड करू नका. दादा या ठिकाणी आपण सगळ्यांनी दादांना व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी रस्ता देत आहे. उद्याची घोंगडी बैठक माजलगावला होणार आहे याची आपण नोंद द्यावी. गेवराईकरण इथं दादांसाठी एकदा हात उंचावून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी मराठा आरक्षणाची घोंगडी बैठक पार पडलेली आहे. आपण पाहतो अनुभवतो आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता. आपल्या सर्वांचं हृदयस्थान राष्ट्रगीताने या घोंगडी बैठकीची सांगत होणार आहे. या ठिकाणी सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल
शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढ़ो एक मराठा लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे। या ठिकाणी आताच मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्याला संबोधित केलेला आहे। उपस्थित बांधवांना विनंती आहे, आपण गाव खेड्यातून आला आहात, अतिशय शांततेत गावाकडे जायचं आहे। शांततेत आणि सुरक्षितपणे गावाकडे जाण्यासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे जायचं आहे। संगमेश्वर हलगी पथक कुर्ला यांचे विशेष आभार। जोरदार त्यांनी हलगी पथकाचं नाव या ठिकाणी गमावलेलं आहे। जाण्यासाठी रस्ता द्या गेवराईकरांनी तेच उलट नव्हत्या पुढे गाडी शेण कमवत त्यांच्या घरी येते लोक म्हणतात ह्या टायमात आपल्या अवघड असे पायावर पाहिजे ते कचा कच आणि मला शेती देतो तुम्ही फक्त दारू सोडा सुधारले जातात। लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्याला कधीच मांडीला मांडी लावून बसू द्यायचं। आपल्या विनाकारण पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिले। आपण 1 घंटा झाला बोलतो, एक बी मराठा झाला नाही वाटत तसेच रोडला येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा। ते म्हणते जे हलत नाही जात नाही 9 वाजे रात्री बहिणी म्हणत होते 70 भाई सुद्धा ते म्हणले महिने इतक्या बाहेर जायचे 12-12 घंट्यावर भरायचे लोक म्हणलं राहतात 12-12 घंटे राहतात कारण ते स्तुती करत होते। मी काय त्याला आडवं नाही बोलत, तो चांगला माणूस आहे कारण निर्भीड पाहिजे रे माणूस तेव्हा ते पण निर्भीड आहे। तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितला असा तू मुसलमान को मागे आरक्षण म्हणलं हा मागे ते म्हणलं मग मै पेढे 7च म्हणलं आहे तर मग मै येईल कुठे मी त्याकडे हात्या म्हणलं मागे धंदे होते ते म्हणलं तू पाडो म्हणलं आम्ही पाड्या म्हणलं मी पण पुढे पाड्याच्या कुठे बंदाव म्हणला ते म्हणजे कुठे बंदाव हातायचंच नाही म्हणलं मग एक हातल्याच नाही कवा मरको एकदा हिंदी शिकव म्हणलं तुम्हाला मेरीच बिगडी आता तुम्हाला बोलता बोलता काय बोला मेर नाही लागून राहिला म्हणून परेशान आणि गेले कारण ते मग ते नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ते आपल्याला जमत आहे इंग्लिश हिंदीचं मग ती पणच बसा ना काय करा मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला ते होता अँकर त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी हिंदी बी चांगली चालली होती मला शिकायच्या नादात ते सुरुवात गेलं ते माझ्या पाय पडलं वा ते म्हणे मी तुम्हाला हिंदी नाही शिकित म्हणजे हाय ती नोकरी देऊन अँकर राव म्हणे लई राव खेळता आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे। मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून सांगायचा। गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार 15-16 लाख मराठी गोव्यातले मराठी बिहार दिल्लीतले मराठी मध्य प्रदेश राजस्थानचे मराठी सगळे कार्यक्रम लावणार पण मला सुतच बसा ते इकडे आले की बोलत हिंदीत आणि मी बोलतो मराठी। आमच्या मध्ये एक सांगायलाय की सरपंच ती अर्धा ढिला पडलाय ती सांगायलाय मी मराठी टिकून बोललो की त्यांना हिंदीत सांगतो आता शब्दाचा अर्थ काय व्हाय त्याला मेळ लागला असा काय मेळ होकायला लागला त्यामुळे तिकडचे लोक यायचे कदरले आता त्यांना आम्ही काय म्हणत काहीच कळलं नाही। याला काय मी सांगितलेली मराठी कळती हिंदी काय सांगतो त्यांनी सांगितलेली याला मला सांगता येत नाही याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल 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 म्हणजे पळत चालली यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक। आता तर अमेरिकेतच चालू आहे 4-5 दिवस झाले मग फोटो टाकेलाय आणि ते मोदी साहेब काय तिकडे जाणार आहे तिथे पटेल आणि मराठे सगळे एक झाले ते म्हणते
सभाच नाही हो काय सभे को काय म्हणलं का नाही तिथे जाऊन ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला मराठी इतके जागे झालेत ना मला खरंच गर्व वाटायला लागला मी माझ्या या मराठीच्या जातीत जन्मला इतकं भयानक मराठी ताकदीने एक झाले सगळ्या क्षेत्रातले मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅट मध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होते हे कधीच आंदोलनात येत नव्हते वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बिल्डर असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या सगळे एक झाले आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राव गेवड्यातूनच सांगतो गेवड्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणजे तो मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का तुझ्या जातीचा काय समज जर ते कायद्यात बसतच नसलं ते कडून करीत ते असले शब्द काढून त्यांना वेटीस धरलं जाते आपण कधीच त्यांच्या अधिकाऱ्याला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय मराठ्यांना माझी विनंती आहे इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या कोणीही असू द्या मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहायचे इथून पुढे आणि आता मोठमोठे अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत मी 1 महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता आम्ही सोबत हे तुमचं फक्त सांगत चला आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते म्हणलात तेवढं तरी आमचा त्रास कमी झालाय म्हणजे सांगायला सुद्धा गरज नाही राहिली म्हणतच नाही आता कुणी आम्हाला मराठ्याचा हे बघा आपल्याला आपले घराने जगवावे लागणार आहे हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू द्या आता आपली गेवराई तालुक्यातली घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की आता गेवराई तालुका इकडे होता फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4 ते 8 दिवस अगोदर घेणार आहे सगळ्यांनी ताकदीनं काम सोडून माता मावल्यांसह तिथे यायचे पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार पण मराठ्यांना हरवू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर माझा मराठा हरला नाही पाहिजे आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलो त्यामुळे जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती जर उमेदवार द्यायचं ठरला तर माझा मराठा हरू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे